तर आज आहे ना आम्ही गेलतो शिक्रापूरची सुप्रसिद्ध सुदामा बेळ खायला. तर जय श्रीराम भावांनो. तर आमची आजी बाईला आहे ना बाहेरचा खायचा लय चटका आहे, त्याच्यामुळे तिने बांबू आणलं होतं ना, एकटीला नाही सगळ्यांना आणलं होतं. तर आई म्हणती मला नको तूच खा. मग काय 2 बांबू कवलं मी. मग आईला म्हणलं चल तुला सुदामा बेळ खायला नव्हतो. मग आईने आम्ही गेलो शिक्रापूरला. मग आम्ही पोहोचलो सुदामा बेळ खायला आणि इथले पेंटिंग बघा कसले भारी लावले. तर इकडे आहे ना कोल्ड कॉफी, सँडविच, पिझ्झा, भेळ इकडे सगळंच भेटतं. तर इकडे सगळं एवढं आहे ना सुदामा बेळ मध्येच भेटतंय. तुम्ही हा बोर्ड बघून घ्या. मग आईला इकडे कोल्ड कॉफी दिली आणि आईची कोल्ड कॉफी पिऊन वस्तूवर भाऊन इकडे पाणीपुरी बनवली. मग आणि या पाणीपुरी मधलं पाणी ना लयच गार असते, त्याच्यामुळे पाणीपुरी तर लयच भारी लागते रे. मग नंतर दही बेळ घेतली आणि दही बेळ तर लयच जोरात होती रे. आणि इथली दही बेळ आणि पाणीपुरी तर जोरात आहेच, पण इथं जे बोर्डावर दिसते ना ते पण लय खास आहे. मग कधी येताय तुम्ही शिक्रापूर मधली सुदामा बेळ खायला? आणि ज्यांनी शिक्रापूर मधली सुदामा बेळ खाल्ली असन त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा. आणि सुदामा बेळ ना हे आपल्या मित्राचंच आहे. मग मी घरी चाललो होतो तर शिक्रापूर